आवो, तुम्ही अजून बी शांतच बसणार आहे का? तुम्ही त्या श्रावणीला तिच्या आईचं सत्य सांगून टाका. ते शक्य नाहीये. का? का शक्य नाही? हे बघ कारभारने, यावर आपलं कालच बोलणं झालंय, तू परत कशाला बोलायलीस ग? अहो पण आता येळ आली आहे ना ती. होय बघा, तुम्हाला दिसत नाही पण मला कळतंय ना, आपल्या शुभूच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय हो. म्हणून मी म्हणतोय त्याला काय ते सांगून टाका. हे बघ कारभारने, श्रावणीच्या आईचं सत्य जर का श्रावणीला किंवा शुभूला कळलं ना तर लई मोठा अनर्थ होईल. ते सत्य जर का जगापुढे आलं ना तर त्या घरात जेवढं वादळ आलंय ना त्या वादळात आपलं हे इवलंसं घर बी पालापाचोळ्यासारखं वाहून जाईल ग. जरा ध्यानात घे. म्हणून काय बघत बसायचं? अहो तुम्ही आयुष्यभर सांगत आला ना आपल्या शुभूला, त्याच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे, राजयोग आहे, त्याच्या आयुष्यात राजकुमारी येणार आहे. काय हो, तुमची ती भविष्यवाणी अशा पद्धतीनं तर खरी ठरणार नाही ना हो? अरे देवा, नियतीनं काय खेळ मांडलाय काही कळना झालंय. नाही नाही, आता काही ना काहीतरी धाडस करावंच लागेल. येळ आली आता. काय करणार आहे तुम्ही? त्या शिरीष घाणेकरला भेटायची वेळ आली आता. ओ सासरे बुवा, टेन्शन आहे काय? हा, नाही नाही काय नाही. मग चेहरा का पंचनाम्यासारखा झालाय. सासूबाई यांनी टेन्शन नाही असेल तर ओपनली सांगा बरं का. भाऊ जाऊया मी तुमचा. नाही नाही, काय नाही. नाही ना, मग राहिलं. मी काय म्हणतो ऐका, आज दिस जरा हेवी वाटायलाय, काहीतरी बेत होऊ द्या. आता काय बेत करायचं चाललंय तुमचं? आता कसला नवीन उपद्व्याप करायला सा? ओ सासरे भाऊ, उपद्व्याप नाही हो, मस्त पैकी तांबडा पांढरा आणि कोंबडी वडे होऊ द्या ना. जावई, तुमच्या हित राहण्यामुळे माझं हाय ते बजेट बी कोलमडलंय. एवढंच आहे ना. उद्या चाललोय मी, आज शेवटचा दिवस आहे म्हणून म्हंटल ना मस्तपैकी चिकनचा बेत होऊ द्या. अगं पण नका नका बघू त्यांच्याकडं, चेहरा बोलतो तुमचा समजा. थांबा. हात पुढे करा, हात पुढे घ्या की. हे घ्या, मग गावठी जाणार बरं का. हा जावई, एवढं पैसे तुमच्याकडं? हो सासरे बुवा, बघताय काय रागानं पैसे दिलेत वागानं. नाही नाही, मी रागानं नाही, आश्चर्यानं बघायलोय तुमच्याकडं. हो तुम्हाला काही वाटू द्या पण चिकन घेऊन या. हा, आणि सासूबाई एकदम जबरदस्त बनवा बरं का, अशी तर्री दिसायला पाहिजे. काय म्हणता?